व्हिडिओ टाकतोय मी, पण पेंडिंग होते, जात नव्हते. शॉर्ट्स टाकते, जात नव्हते. जमलेले सकाळी सकाळी 6:30 वाजता उठावं लागतं मला. 7ला जिम असते. 7ला मग जिमला जातो मी. शूट इथं केलं मी. तिथे मातीचं ढिगार टाकले 2-2 इथं टाकलं होतं. आधी 7 होतं, आता ते कचरा बिचरा केला लोकांनी तिथं. तर गाईज, आता आपण कमबॅक केलेला आहे युट्यूब साठी. तर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला आज म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग पडतोय आज, कारण की आपल्या अकाउंटला म्हणजे चॅनलला काय झालं काय कळलंच नाही मला. आपले अपलोडच होत नव्हते व्हिडिओ. शॉर्ट्स टाकतोय, शॉर्ट्स पण जात नव्हते. मोठे व्हिडिओ टाकतोय, जात पण नव्हते. आता काय करावं मला सुचत नव्हतं. आता एवढे सबस्क्रायबर होते, काय करावं मला सुचलं नाही. मग मला राहू दे म्हणलं, थोडे दिवस थांबू, परत जातील म्हणलं. वेट केलं तरी पण जात नव्हतं. आता शेवटी 2 महिने होऊन गेले. आता हा पहिला व्हिडिओ हा जातोय युट्यूबला. तर मग आता बघा पुढं. आता कॉलेज चाललोय आम्ही, सोम पण आहे. तर आपला या 2 महिन्यामध्ये खूप चेंज झालेत. मी जिमला जायला लागलोय, परत आपली गाडी बनून झालेली आहे. म्हणजे CD100 जवळजवळ अर्धी गाडी बनून झालेली, अर्धी राहिलेली आहे. ते पण आता बघाच तुम्ही पुढं. आता पहिली कॉलेज जातो, मग बघा आता. चलो. तर काय आता आम्ही एमआरएफटी टावर चाललेलो आहे. म्हणजे आता समोर बघू शकतो एमआरएफटी टावर आहे. जातो पहिले क्लासला जातो, मग कॉलेजला जातो. आता 12वी पण चालू झाली माझी. आता माझा 4था दिवस आहे 12वीतला. तर आता मग जातो कॉलेजला पण, नाही का कॉलेजला पण जाऊ देतो, इथला पण आपलं क्लास इथला पण देतोय. काही मला काय होतं नाही का, टाकूच वाटत होते व्हिडिओ, पण आता काय मी टाकतोय जायनाच व्हिडिओ. 2-3 व्हिडिओ नाही का अपलोडिंगला असं पेंडिंग पडलेले अजून जातच नाही ते व्हिडिओ. तर ही व्हिडिओ आली ती नशिबाने गेली, काय माहिती कसं गेली. आता इथून पुढे दररोज ब्लॉग पडते. तर आता गर्दी तर नाही दिसत रोडला, कारण दरवेळेस आम्ही इथून म्हणजे दररोज जातो तेव्हा गर्दी असते. बघू काय आहे, गर्दी आहे, गर्दी आहे. आता इथून पास झाल्यानंतर चालू करतो. तर काय आपण कसं बसत करत गर्दीतून पास झालोय पुढे. आता मोकळ्या रस्त्याला लागलोय. तर तुम्हाला असं सांगायचं मला की सोम आपला शूट म्हणजे नाही का, सिनेमॅटिक शूट, बॅनर म्हणा, परत रील साठी शूट सगळं करतो. तर कोणाला हवा असेल तर त्याला DM करू शकतो तुम्ही. रेट पण एकदम रिजनेबल आहे. शूट साठी त्याला DM करा, नाही तर मला DM केले तर मी त्याला सांगतो. तसं केलं तरी चालेल, काही विषय नाही. तो एकदम नाही का चांगले शूट करून देतो, प्रोफेशनल सारखं शूट करतोय तो. 2-3 व्हिडिओ मग आता पुढच्या शॉट मध्ये दाखवतो बघा. आता सोडून जाणतं राहिले कॉलेज यायला. आता नको वाटते जायला, पण काय एक लेक्चर ठेवले 12वी वाले, काय करावं आता. आता जातो मध्ये बसतो. 4 लेक्चर होते दररोजचे, म्हणजे जवळ 11 ते 2 असते लेक्चर आपलं. बोर होत, पोर असल्यामुळे नाही एवढं काय होत. पोरं पण लेक्चर नाही, 10-15-20 पोर आहेत. बाकी सगळे पोरूच आहेत. जवळजवळ 30-35 पोर येतात आणि 20-25 पोर असतात. जवळजवळ अर्ध पण नाही पोर. ते गोष्टी आम्ही कसं बस नाही का, बोर होत लय. मॅडम लय पकवते, काय करावं आता, पकावं लागतं. प्रेझेंट ही महत्वाची म्हणते 12वीला. मग आता बसतो. आता डायरेक्ट कॉलेज मध्ये गेलं चालू करतो, तोपर्यंत बघा आता पुढं. ఒరే వెంకటేష్, ఇలా అయ్యారు అందరూ. అదే అలా కట हो गया होली वाले दिन तेरा फोन आया सी, अगली सवेर तेरे शहर आ गया. तू भी ता बहाना करे लाया सी कदे, 1 मिनट वाली मुलाकात वाली ए तेरी गल उत्ते रंग लाया सी कदे. आशिक पुराना तेरा ओहियां नी मैं, तेरे लिए जो सुरमा ले आया सी कदे. Roshi, Mangesh. Bring that ass back like a boom 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 boom.
तर गाईज आता कॉलेज सुटलेले आपले सोम आणि मी चाललोय घरी. गाडी घेतली आता जातो घरी नाही का. आता बघा आम्ही कसं जातोय ते कसं जातोय बघा आता पुढं. क्या बढ़िया था गुरु. पेट्रोल भरून आले. व्ह्यू देतो तर रस्त्याचा बघा पुढे मग. गाडी मारली किक. चले तर काय आता मी थोड्या दिवसात जिमचा पण ब्लॉग टाकतोच. थोड्या दिवसामध्ये उद्या किंवा परवा दिवशी जिमचा पण ब्लॉग पडेल. कारण आम्ही साई माहित असेल तुम्हाला. मी 2-3 ब्लॉग मध्ये त्याचं नाव घेतलेलं आहे. साई आणि मी तर जिमला जातोच आहे. त्यासाठी ब्लॉग टाकतो. तर जिमचे मेंबर पण आहेत आमचे ना 2-3. त्यांचे पण जरा इंट्रोड्युक्शन करून देतो तुम्हाला. तर टीपी रोडला आता आम्ही टीपी रोडवरून मध्ये जातो. केस लय व्हायला लागलं माहिती का. व्हिडिओ मध्ये दाखवतो. केस काय होते माहिती का, मोठे झाले माहिती केस नीट सेटच होत नाही. वाकडी तिकडी कुरळी व्हायला लागले नाही का. माझा आवाज तुम्हाला क्लिअरच असेल आता कारण मी माईक वर बोलतोय. आपला माईक घेतला तो म्हणजे घरामध्ये पण खराब झाला होता. त्याला नवीन घेतला मी. माईक वरती आवाज असेल या माईक वर असेल सांगा मला. तर काही जुनं हॉटेल सिद्धेश्वर हॉटेल आहे. जुनं हॉटेल इथलं सिद्धेश्वर हॉटेल. कमीत कमी नाही का 20-25 वर्ष झाले असतील हॉटेलला. अजून नीट ठेवलेले. टेस्ट वगैरे मेंटेन केलेली. तुम्ही एकदा येऊन इथं बघा कशी टेस्ट वगैरे. आपल्या सोमला नक्की डीएम करा. सोमच्या आयडी मेन्शन करतो मी. त्याला मी डीएम करा शूट साठी. त्याला पण गरज आहे कामाची. त्याला डीएम करून सांगा नाही का कसं शूट करायचं ते. 2-3 व्हिडिओ मी दाखवले तुम्हाला ते कसं शूट करतोय ते कसे होते ते व्हिडिओ बघितले असतील. तर आपण आता तर पॅशन म्हणजे बंदच केली वापरायची. आता धुळकात पडली. आता CD100 घेतली वापरायला. ती घरी पडली तशी धुळकात. तर गाईज आता सोमला नाही का विचारलं रेट किती आपल्या व्हिडिओचा म्हणजे रीलचा. व्हिडिओला नाही का अजून तुला प्रॉपर रेट नाही ठेवलेला. तरी फक्त रीलला ठेवलेलं 15 सेकंडच्या रीलला 60 रुपये आणि 30 किंवा 35 सेकंदाच्या रीलला 80 रुपये. तसं तर 100 रुपये रीलच्या व्हिडिओला आहे. पण तुम्ही माझ्या थ्रू त्याला कॉन्टॅक्ट केला माझं नाव सांगून त्याला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तो 20% ऑफ मध्ये बसून देईल. तसं तर आता 1 मिनिटाच्या व्हिडिओ साठी तो 100 रुपये घे म्हणजे नाही का 100 आपल्या व्हिडिओ थ्रू होतं माझ्या कॉन्टॅक्ट थ्रू 100 रुपये. तसं 150 रुपये तो घेतो 1 मिनिटाच्या व्हिडिओला. तर त्याला कॉन्टॅक्ट करा. कशी वाटते त्याला व्हिडिओ सांगा. कमेंट केलं तरी मी त्याला सांगा नाही का की बाबा ऑनलाईनला शूट पाहिजे. माझ्या थ्रू मी कॉन्टॅक्ट केलं तर 20% ऑफ तुम्हाला कंपल्सरी डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणार. आता पोहोचलेलं म्हणजे पोहोचून थोडंच राहिले आता थोडं म्हणजे फार. तर काय आता आम्ही म्हणजे नाही का मी मागे बसले शूट करण्यासाठी. पुढे गेलाय गाडी चालवायला. मला ते शूट करतो मी. माझा चेहरा कमी आलाय ब्लॉग मध्ये मी शूट करतो. गाडी चालवायला बसलेला आहे. तो माझ्यापेक्षा जास्त चांगली गाडी चालू शकतो असं म्हणू शकतो मी.
बड़ा हरामी हो बेटा. ब्लॉग चालू आहे त्यामुळे हवा घेतोय कारण की खड्डे खड्डे पण आहेत आणि शेकी शेकी व्हिडिओ थोडी. इथं बघा कसा रस्ता आहे. तर या रस्त्यातून आम्ही कशी गाडी घालतो आमचं आम्हाला माहिती प्लस व्हिडिओ पण शूट करतोय. जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज चेक केला असेल तर मी 700 फोटो टाकले होते स्टोरी मध्ये हायलाईटला आहेत ते अजून पण. तर ते शूट इथं केलं मी तिथे एखादं मातीचा ढिगार टाकले 2-2 इथं टाकलं होतं. आधी साफ होतं आता ते कचरा बिचरा केला लोकांनी तिथं चांगले फोटो आणणार आता थोड्या दिवसांनी परत शूटला घेणार गाडी करू शूट करत नाही म्हणजे फोटो शूट करायचे व्हिडिओ नाही काढायचे फोटो शूट करायचे. खूप दिवसानंतर ब्लॉग करतो तर आता काय बोलायचं मला खूप दिवसानंतर ब्लॉग करतो तर काय करा आपल्या युट्यूबने असं काय काय झालं मला मला माहित नाही काय झालं आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ जात नव्हते. व्हिडिओ टाकतो मी अपलोड करतो फक्त पेंडिंग लिहून येतो व्हिडिओ 2 तास झाले 3 तास झाले व्हिडिओ अपलोड आहे ना फुल नेट चालू आहे सगळं चालू तरी पण अपलोड आहे ना. आता काय करावं म्हणजे काय ना कशाचा आज व्हिडिओ पेंडिंगलाच आहे. आता ही व्हिडिओ कशी गेली का अजून मला माहिती आता इथून पुढे तर मला व्हिडिओ जातो मी त्या युट्यूब वाल्याला ईमेल टाकला होता नाही का माझे व्हिडिओ जात नाही पेंडिंग म्हणून लिहून येते. आता ते म्हणले आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही का व्हिडिओ टाकून गेली तर आता पुढे इथून पुढे पण व्हिडिओ जाईल अशी अपेक्षा करतो मी. मोबाईल थोडं साईडला घेतो परत आलाय. तर माझा आवाज चांगला नसेल येत म्हणजे नाही का असं फाटका आवाज असं किंवा वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल तर कमेंट करून सांगा मी अजून थोडं चांगलं नाही का क्वालिटी माईकची बघतो. केस बघा काहीच माझं कॉलेज सुटलं 2 वाजता आणि इकडे तिकडे करता करता 2:15 झाले आम्हाला कॉलेजमध्ये 2:15 वाजता बाहेर पडलो आम्ही. तर आता चाललोय घरी मस्त पैकी जेवणार झोपणार दमलेले सकाळी 6:30 वाजता उठावं लागतं मला 7ला जिम असते 7ला मग जिमला जातो मी 7 ते 8:30-9 वाजता मला घरी यायला जिम होताच. आता उद्यापासून बघा आता तुम्ही जिमचा पण ब्लॉग टाकतो नाही का म्हणजे जिमचा व्हिडिओ तुम्ही अख्खा कसं आहे जिम तर तुम्हाला लावायचे असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो तुम्हाला तुम्ही लावू शकता माझी इथं जिम चांगली जिम तसं काही विषय नाहीये. इक्विपमेंट पण सगळे आहेत प्रॉपर. घरी आलेलो आहे थकून गाडी पण आपली फुल गरम झाली आहे सोम पण थकलाय आता. तर गाईज माझं सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे तोंड हात पाय नाही धुतलेले अजून जेवण वगैरे झोपून वगैरे सगळं झालेलं आहे. आता झोपायचं उठून शर्ट पॅन्ट घालून डायरेक्ट वरती आलो म्हणजे शूट करू पहिले आणि मग बाकीचे बघू काय आहे ते. आता तर सगळं आवरून झालं बघते तुम्ही टेरेसवर आलेलो आहे प्राणेश्वर सोबत. प्राणेश्वरला दाखवतो मी तर बघा प्राणेश्वर सुद्धा आलेलं आहे वरती माझ्यासोबत. त्याला म्हणलं चल जरा शूट करू वरती नाही का. तर हा मला आता ते युट्यूबचा प्रॉब्लेम कळाला काय झालं ते व्हिडिओ टाकतोय मी पण पेंडिंग होते जात नव्हते शॉर्ट्स टाकते जात नव्हते. तर आपला युट्यूब चॅनल हा हॅक झाला होता कोणीतरी हॅक केलं त्याला काय माहिती कोणी केलं तर ते कळलं नाही अजून मला आजपर्यंत. पण मी व्हिडिओ टाकतोय अपलोड होत नाहीये पेंडिंग दाखवतोय शॉर्ट्स टाकतोय म्हणजे शॉर्ट्स पण जात नाहीये काय करावं मला आलं तर टेन्शन. मला आता दुसरा चॅनल उघडून नाही का थोडे दिवस ही नसती व्हिडिओ गेली तर मी अजून दुसरा चॅनल उघडला असता. पण मी युट्यूब वाल्यांना ईमेल केलं म्हटलं बघू काय विषय नाही का काय झालं आपल्या चॅनल ते एकदा ईमेल करून बघू. त्यांना ईमेल केलं मी त्यांना तर त्यांचं सोल्युशन म्हणून आम्हाला आलं की तुमच्या अकाउंट कोणतरी हॅक केलं. तर आता इथून आम्ही तर प्रयत्न करतोय मी एक व्हिडिओ टाकून बघा जाते का काय. मी टाकली एक व्हिडिओ आता ही व्हिडिओ टाकली ही गेली सक्सेसफुली तर आता इथून पुढे पण जातील अशी अपेक्षा आहे मला. तर आता बघा व्ह्यू कसा झाला आता समोरचा व्ह्यू आहे मागच्या शेतातला पण नाही का दाखव रे व्ह्यू आपला. बघा सगळं पाणी वगैरे काहीच नाही आता सगळं आता थोडं हिरवं राहिलं इथं ते पण आता थोड्या दिवसांनी सुकून जाईल सगळं.
आमची झाड ऑलरेडी सगळी सुकून गेलेलीच आहेत, जसं की तुम्ही बघू शकताय. पाणी घालते पण आता उन्हाळ्यात पुढले काही झाड वाहतात तेव्हा. आता उद्या तर ठरलंय नाही का, उद्या आमच्या कॉलेजचं पॅरेंट्स मिटिंग आहे. उद्या म्हणला सोन येतो, कुठेतरी जाऊ म्हणला नाही का शूटला. तिकडे ते आमचा नागाचं शूट चाललं बघा, आम्ही ते नाही का नाग साप दिसला होता आम्हाला मागच्या वेळेस त्या ग्राउंडच्या तिकडे एकदा जातो उद्या. तिकडे पण बघतो नाही काय हालचाल, उद्या साप दिसतो तिकडे. आता टर्फ झालेले मोठं, तुम्हाला मी झूम करून दाखवतो बघा. तिकडं तो एरिया, तिकडं इथं आम्हाला साप दिसला होता. तिथं टर्फ झालेले आता नवीन, ते पण उद्या आपण व्ह्यू देतो. नाही त्याची पण डिटेल बघू आपण काय काय कसं कसं आहे. तर आता मी जागो व्ह्यू इथला एकदा राखी तिथून आमच्या इथून दिसतो टेरेसवरून. आणि तिकडं तिथं मी कंपनी बघू शकते, तिथं सिरम कंपनी आहे. झूम करून दाखवतो. हे खाली सगळं आमचं मागं शेत आहे. तिथं आता वाळून गेलेले पोरं येते आता मैदान करते, तिथं प्लेन करते सगळे. तिथं मग खेळायला क्रिकेट वगैरे आता दररोज तिथं जाणार आम्ही. तर काही चालू खाली परत मी भाडे करून आमच्या पाणी लागलं. आम्ही कंटिन्यू पाणी चालू ठेवतो, जास्त वापरतो चालू त्यामुळे लिमिटेड पाणी सोडतो आम्ही. तर आता खाली चालले नाही का पद्धत, म्हणजे पद्धतशीर आपले केसांचा कार्यक्रम झालेला आहे बघा. ते लावले आता कुरुळ केस. मला काहीतरी सांगायचं उपाय नाही, कुरुळ मला नको आहेत केस. असं वाटतंय ना टक्कल करून टाकू सगळा, नंतर वाटतं केस नसल्यावर कसं तरी दिसतं ते. आता काय करावं, आपली केस नाही पण लहानपणी बघून अशी केस आहेत काय सांगू तुम्हाला. पुढच्या ब्लॉग मध्ये मी दाखवतो नाही का माझी केस लहानपणी मी कसं दिसायचो. पुढे फोटो आहे माझ्याकडे जुनावाला, तुम्ही स्क्रीनवर दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बघा ना केस कशी झाले बघा, कुरुळी अख्खी. मला नाही आवडत असली केस, मला लागते एकदम सरळ केस ना पप्पांसारखी लागते. आणि मग काय माहिती कसं काय माहिती असं अशी होते. तेल लावत नाही त्यामुळे होते काय काय कारणच मला. ज्यांना माहित असेल मला कमेंट करून सांगा असे होते केस मला. मला उपाय सांगा, मी त्यांचा नाही का उपाय ट्राय करून बघतो. रिझल्ट बघू आला तर काय होते. तर आता यांना सोडले पाणी वाढे कारण आता बघतो थोडा वेळ थांबतो मग वर जातो. प्राणेश्वरला म्हणतो जरा मदत कर शूट साठी. आता बघा मी पुढे तोपर्यंत पाणी भरतो तोपर्यंत बाय. 20 minutes later. तर गाईज आता पाणी भरून झाले वाढे करूनच. आता चालले वरती मस्त पैकी आता वरती जेवतो जाऊन, गरम गरम मम्मी काहीतरी बनवलं असतं. जेवतो जाऊन मस्त पैकी, जेवतो थोडा वेळ मोबाईल बघतो, एडिटिंग करून अपलोड करून देतो सोडून आता युट्यूबला नाही का. आता वर जाऊन पहिली जेवणार, मग एडिटिंग करणार. एडिटिंग झाली मग अपलोडिंगला लावून मस्त पैकी झोपून जाणार. सकाळपर्यंत अपलोड होऊन जातं. सकाळपर्यंत म्हणजे 2-3 तास होऊन जातं ते, एवढा पण वेळ नाही लागत. आपलं वायफाय फास्ट माझ्यासारखं. आता पहिलीवर जातो, बघू काय चांगली वरती नाही खाली. तर आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आहे माझा ब्लॉग बघत राहा पुढचे पण, इथून पुढे चांगले ब्लॉग टाकतो मी. प्रयत्न तर 100% करणार आहे चांगले ब्लॉग टाकायचे. तर तुम्ही पण टाका 100% द्या, व्ह्यू द्या, मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।